नमस्कार, आर.पी. किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आजचा संपूर्ण स्वयंपाक दाखवणार आहे. डाळ भात शिजवून घेतलेला आहे. आता डाळीसाठी मी इथं पाणी गरम करण्यासाठी ठेवले. तर आता ह्याला फोडणी द्यायची आहे. तर आता पाणी बाजूला काढून ठेवलेलं आहे. 2 पळी तेल टाकायचे. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. तर तेल गरम झालेलं आहे. याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायचे. आता थोडंसं कढीपत्ता टाकलेला आहे. लसूण पेस्ट टाकायचे, टोमॅटो टाकायचे आणि थोडंसं लाल तिखट टाकायचे. आता इथं शिजलेलं वरण याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि वरून थोडंसं गरम पाणी टाकायचे. तर जेवढं तुम्हाला डाळ लागणार आहे तेवढं असं पाणी टाकून घ्यायचे. तर पाणी गरम वापरलेलं आहे मी इथं. आता इथं वरण तयार झालेलं आहे. साधं सिंपल असं मी वरण बनवले. आता थोडीशी वरून कोथिंबीर टाकायची. आता बेडगी मिरची पावडर मी वरून टाकलेलं आहे. थोडंसं तेलात टाकायचं विसरले होते. आता इथे छान असं उकळी आलेली आहे वरणाला. आता हे बाजूला काढून ठेवायचे. आता याच गॅसवर मी बटाट्याची भाजी बनवणार आहे. बटाटे उकडून घेतलेले आहेत मी. आता तेल, तुम्हाला जेवढं तेल लागणार आहे तेवढं तेल याच्यामध्ये टाकून घ्यायचे. आता इथं तेल गरम झालेलं आहे. जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची. मोहरी जिरे तडतडल्यावर याच्यामध्ये लगेच कांदा टाकून घ्यायचा आहे. आता इथं कढीपत्त्याचे पानं टाकलेले आहेत 4 ते 5. तेजपान टाकायचे एक. आता इथं कांदा छान असा तळून घ्यायचा आहे सोनेरी रंगामध्ये. आता इथं कांदा तळत आलेला आहे. आता याच्यामध्ये अर्धा चमचा लसूण पेस्ट टाकलेली आहे. लसूण पेस्ट तळत आल्यावर याच्यामध्ये लगेच मिरची टाकायची हिरवी. तर या तेजपानाने आणि हिरव्या मिरचीनं भाजीला एकदम छान चव लागते. तर याच्यामध्ये दालचिनीचा तुकडा टाकला तरी चालतो. आता इथे कांदा छान असा सोनेरी रंगामध्ये तळून झालेला आहे, बघू शकता. आता याच्यातच टोमॅटो टाकून घ्यायचे. छान असं टोमॅटो मऊ होईपर्यंत तळून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ टाकायचे लगेच याच्यामध्ये. आता टोमॅटो मऊ झालेला आहे. मसाले टाकून घ्यायचे. घरगुती काळा तिखट, गरम मसाला, धने जिरे पावडर, बेडगी मिरची पावडर हे सर्व मी टाकलेलं आहे तेलामध्येच. आता हे छान असं तेलामध्ये परतून घ्यायचे. आता बटाटे उकडलेल्या फोडी बनवून घेतलेल्या आहेत मी बाजूला. आता ते याच्यामध्ये टाकून घ्यायच्यात. आता या भाजीला पण गरम पाणीच वापरायचे. आता 1 चमचा याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचे. आता इथं बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. तर ही भाजी पुरीसोबत किंवा चपातीसोबत छान लागते. एकदा नक्की बनवून बघा. आता या भाजीला उकळी आलेली आहे, बघू शकता. आता मी गॅस बंद करणार आहे आणि बाजूला काढून ठेवणार आहे. तर आणखी थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये. आता इथं भाजी तयार झालेली आहे, बघू शकता.
आता इथं एकदम छान ग्रेव्हीदार अशी भाजी तयार झालेली आहे. आता बाजूला काढून ठेवायचे आणि मी इथं चपात्या बनवून घेणार आहे. तर सुरुवातीला मी कोंदीच्या पोळ्या बनवणार आहे. आता इथं पीठ एकदम छान असं मऊ करून घ्यायचं आहे, थोडंसं तेल आणि पाणी लावून. आणि जास्त पातळ पण उंडा करून घ्यायचा नाही. आता इथं मी तीळ, शेंगदाणे, गूळ मिक्स करून वाटलेला आहे भाजून. आता ही थोडंसं पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये. आता मी त्या सारणाला थोडंसं पाणी लावून ठेवलेलं होतं. आता याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे जेवढं तुम्हाला भरायचं तेवढं आणि ह्याची चपाती लाटून घ्यायची. तर अशा पद्धतीनं एकदम पातळ अशी चपाती लाटून घेतलेली आहे बघू शकता. तवा गरम करायला ठेवलेला आहे. आता थोडंसं तेल लावून घ्यायचे तव्याला. आता इथं तव्याला तेल लावून घ्यायचे. तवा गरम झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये छान अशी तिळाची पोळी बनवून भाजून घेणार आहे. गॅस मध्यम ठेवायचा आणि छान अशी खमंग अशी ही तिळाची पोळी भाजून घ्यायची. आता एकदा याला पलटून घ्यायचे आणि दोन्ही बाजूने तेल लावून भाजून घ्यायचे. अशाच पद्धतीने मी सर्व तिळाच्या पोळ्या बनवून घेणार आहे आणि साध्या पण चपात्या बनवणार आहे. तर बघू शकता एकदम छान टम्म फुगलेली अशी तिळाची पोळी तयार झालेली आहे. तर सर्व स्वयंपाक झालेला आहे. आता मी इथं देवासाठी ताट बनवणार आहे. तर सुरुवातीला इथं साधी चपाती एक, तिळाची पोळी एक घेतलेली आहे ताटामध्ये. नंतर भात घ्यायचा आहे, भाजी घ्यायची बटाट्याची आणि वरण. असा हा साधा सिंपल आजचा स्वयंपाक झालेला आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.